नमस्कार. संगीताच क्रोशे आर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण बनवणार आहोत हे मोगऱ्याच्या कळ्यांचं हेअर ब्रोच. हे अशा 2 लाईन घेतलेल्या आहेत मोगऱ्याच्या कळ्यांच्या आणि हे एक 6 पाकळ्यांचं एक फ्लॉवर छोटंसं बनवलेलं आहे 2 साईडला. क्रोशेट हेअर ऑर्नामेंटचं सेगमेंट चालू आहे आपलं. त्या पॅटर्नमधलं हे मोगऱ्याच्या कळ्यांचं हेअर ब्रोच. चला तर आपण स्टार्ट करू. मोगऱ्याच्या कळ्यांचं हेअर ब्रोच बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. 2 कलर घेतलेत मी. एक ऑफ व्हाईट कलर आहे जो अगदी मोगऱ्याच्या कळ्यांसारखा दिसतो तसा. हा लाईट ग्रीन कलर घेतला आहे मोगऱ्याच्या कळ्यांचा डेट बनवण्यासाठी. 2 क्लिप घेतलेले आहेत, हे पहा टिकटॉकवाले, ज्याच्यावरती आपण हे ब्रोच स्टिक करणार आहे. सुई दोरा लागणार आहे आपल्याला ब्रोच शिवायला आणि 2.5 mm ची क्रोशे घेतलेली आहे. दोन्ही कलर आपले 4 प्लाय वूल आहेत, प्युअर कॉटन. चला तर आपण स्टार्ट करू. आपण अशी हे मोगऱ्याची फुलं राऊंड मोठं फूल बनवण्यासाठी 2 फुलं लागणार आहेत. ती मोठं फूल बनवतो आपण स्टार्टिंगला. त्यासाठी मी घेते मॅजिक सर्कल. हे पहा असं मॅजिक सर्कल घ्यायचं. मॅजिक सर्कलमध्ये एक चेन आणि 6 सिंगल खांब घालायचे आहेत आपल्याला. 1 2 3 4 5 आणि 6 सिंगल खांब घातले. मॅजिक सर्कलचं जे खालचं टोक आहे ते खेचून घ्यायचं जेणेकरून हे राऊंड कंप्लीट होईल. इथे जो पहिला खांब आहे सिंगल खांब, तिथे आपण स्लिप स्टिच करून हे सर्कल कंप्लीट करून घेतो. आता आपल्याला इथे व्हाईट कलर जॉईन करायचा आहे. त्यासाठी मी हा व्हाईट कलर घेतलेला आहे आणि मी डायरेक्ट जॉईन करते. डायरेक्ट जॉईन करता नाही आला तर त्याला नॉट घालून पण आपण जॉईन करू शकतो. तर मी हा डायरेक्ट जॉईन करते आहे. 3 चेन घ्यायचे आणि जिथे आपण जॉईन केलेला आहे त्याच्यामध्येच 1 2 3 4 5 आणि हा 6वा जिथे आपण जॉईन केलं आहे त्याच सर्कलमध्ये आपल्याला एक अर्धवट खांब घालायचा आहे आणि दुसरावाला दोऱ्याचा वेढा घेऊन घेतलेले हे 4 लूप आले. 3 लूपमधनं कंप्लीट करायचा, उरलेल्या 3 मधनं पुन्हा करायचं. तसंच पुढे पण तसंच 2 वेळा करायचं आहे. एक अर्धवट खांब आणि एक पूर्ण खांब. दोऱ्याचा वेढा घ्यायचा आहे, त्याच लूपमध्ये जिथे आपण पेटल बनवते तिथेच अर्धवट खांब घालायचा. दुसरावाला खांब कंप्लीट करायचा नाही. पुन्हा दोऱ्याचा वेढा घ्यायचा, त्याच लूपमधनं क्रोशे काढायचा आणि आता इथे पहिल्या 2घातनं काढायचं आणि नंतर 3घातनं एक ॲट अ टाईम. म्हणजे इथे 2 अर्धवट खांब, इथे 2 अर्धवट खांब. 2 झाल्या. अजून एकदा करायचं आहे. दोऱ्याचा वेढा घ्यायचा आहे, क्रोशे घालायचं आहे आणि खेचायचं आहे. आता पुन्हा हा अर्धवट बनवायचा आहे. पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन त्याच खांबामध्ये क्रोशे टाकून एक अर्धवट आणि उरलेल्या 3 लूपमधनं हा खांब पूर्ण करायचा आहे. असे हे 3 वेळा घ्यायचे आहे आपल्याला. हे टोक तसंच बाहेर सोडायचे आणि इथे पहिला जो लूप आहे, इथे हा पहिला जो खांब आहे त्या खांबामध्ये क्रोशे टाकून हा जो इकडचा लूप आहे तो खेचून घ्यायचा आहे. म्हणजे आपला हा मोगऱ्याचा कळा तयार झाला. 3 चेन घ्यायचे, 1 2 3 आणि त्याच खांबामध्ये आपल्याला जिथून आपण बनवला आहे त्याच खांबामध्ये क्रोशे टाकून आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. म्हणजे आपला प्रॉपर मोगऱ्याचा कळा हा बघा कसा शेप तयार झाला आहे. आता अशा पद्धतीने आता उरलेले 5 पण बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. पुढच्या टाक्यामध्ये जाते मी स्लिप स्टिच करून. सेम पॅटर्न आपल्याला रिपीट करायचं आहे. 3 चेन, एक अर्धवट खांब, अर्धवट डबल खांब आणि एक पूर्ण डबल खांब. 3 लूपमधनं ॲट अ टाईम. पुन्हा तसंच एक अर्धवट डबल खांब, एक पूर्ण डबल खांब.
अजून एक करायचं आहे, एक अर्धवट डबल खांब आणि एक पूर्ण डबल खांब. आता हे टोक असंच वरती सोडायचं आणि पहिल्या खांबातनं पहिल्या चेनवरनं सुई घालून हे लूप खेचून घ्यायचं. कंप्लीट झाला. 3 चेन घ्यायच्यात आपल्याला, 1 2 3 आणि इथे त्याच लूपमधनं आपल्याला स्लिप स्टिच करायचं. 2 पेटल आपल्या हे मोगऱ्याच्या कळाच्या घालून झाल्यात. अशा पद्धतीने उरलेल्या 4 पण घालून घेणार आहे, म्हणजे 6 पेटलचं हे फ्लॉवर तयार होऊन जाईल. हे 6वी पेटलसुद्धा आपली कंप्लीट झालेली आहे. 3 चेन घेऊन आपण त्याच टाक्यामध्ये एक स्लिप स्टिच केलेलं आहे. 1 चेन घेऊन दोरा खेचून घ्यायचा. एक्स्ट्रावाला दोरा आपल्याला कट करायचा आहे आणि हे वाला इथे आपण नॉट मारून सिक्युअर करून घेऊ शकतो. जे एक्सेस दोरे आहेत आपले, एक्स्ट्रा दोरा कट करायचा आहे आपल्याला. असं हे राऊंडमध्ये मोगऱ्याच्या कळाचं एक छोटं राऊंड टाईपमध्ये फ्लॉवर बनवलेला आहे आपण. आता आपल्याला अशी ही लेंथ बनवायची आहे. आपल्याला हे असं जॉईन करायचं आहे रोज या पॅटर्नमध्ये. त्यासाठी आता मोगऱ्याच्या कळ्याची लेन बनवून घेणार. ही अशी लाईन, ती कशी बनवायची पाहू. मोगऱ्याच्या कळांची लाईन बनवण्यासाठी आपण 2 दोरे एकत्र करून घेतलेत, ग्रीन आणि व्हाईट. आता आपण ह्याला स्लिप नॉट बनवून घेणार. हे पण अशा पद्धतीने आणि व्हाईटवाला दोरा खाली ठेवून हिरवावाला जो दोरा आहे ग्रीनवाली ऊल, त्याने आपण एक सिंगल खांब, हा दुसरा सिंगल खांब, हा तिसरा व्हाईटवाल्या दोऱ्याच्या भोवती बनवतोय पहा, तिसरा आणि हा चौथा. असे 4 सिंगल खांब घालून घेणार, म्हणजे आपला कळीचा डेट येईल. आता आपल्याला फक्त व्हाईटवाला दोरा घ्यायचा आहे, ग्रीनवाला सोडायचा आहे खेचून टाईट. आणि हा जो चौथा सिंगल खांब होता, ह्या लूपमध्ये आपल्याला वर्क करायचं आहे. आता त्यासाठी 3 चेन घेतले, दोऱ्याचा वेढा घेऊन या लूपमध्ये वर्क करते मी. हे पहा, इथे दोऱ्याचा वेढा घेऊन दोरा खेचलाय. आता 3 लूप झाले. 3 पैकी दोघातून दोरा काढून 2 लूप तसेच ठेवायचे. पुन्हा दोऱ्याचा वेढा घ्यायचा, पुन्हा दोरा खेचायचा. 4 लूप झाले. 4पैकी फक्त दोघांमधनं काढायचे आणि आता उरलेल्या 3घातनं काढायचे, म्हणजे हे कंप्लीट करायचं आहे. असं एक अर्धवट आणि एक पूर्ण असा खांब होतो. तसंच आता पुन्हा करायचं आहे. दोऱ्याचा वेढा घ्यायचा आहे, एक अर्धवट खांब घालणार आपण पहिला, अर्धवट डबल खांब, म्हणजे एका वेळीच काढलं आहे. हा पूर्ण केलेला नाही. पुन्हा दोऱ्याचा वेढा घेतला, दोरा खेचून घेतला. 4 लूपपैकी पहिल्या दोघातनं काढले आणि आता उरलेल्या दोघातनं. हे 2 वेळा झालं. असं अजून 2 वेळा करायचं आहे. एक अर्धवट डबल खांब आणि एक पूर्ण डबल खांब. पण पूर्ण डबल खांब घेताना हे 3 लूप, 1 2 3. आता चौथी वेळ अर्धवट आणि एक पूर्ण. हे आता हा जो ग्रीन कलर आहे तो दोरा इथे खेचून घ्यायचा आहे आणि हा दोरा टाईट करायचा. आता हा लूप असाच सोडायचा आहे इथे आणि इथले पहिला जो टाका आहे त्या टाकामध्ये क्रोशे टाकायचा आहे आणि हा जो सोडलेला लूप आहे तो असा इथून खेचून घ्यायचा आहे. हे पहा, जेणेकरून आपलं हे कळीचा शेप रेडी झाला. आता आपल्याला इथून पुन्हा 4 सिंगल खांब घालायचे आहेत या व्हाईट कलरच्या दोऱ्याभोवती. हे पहा, हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. 4 सिंगल खांब झाले.
आता ही चौथा जो सिंगल खांब आहे, या लूपमध्ये पुन्हा आपल्याला अजून एक कळी बनवायची आहे. त्यासाठी ग्रीन कलर सोडायचं आहे आणि व्हाईट कलर घ्यायचा आहे. ग्रीन कलरवाला दोरा खेचून घ्यायचा आहे आणि या व्हाईट लूपमध्ये आता 3 चेन घ्यायचे. 3 चेन घेऊन इथे सेम जसं आधी केलेलं पॅटर्नला तसं एक अर्धवट डबल खांब, एक पूर्ण डबल खांब, एक वेळा झाला असं 3 वेळा अजून करायचं आहे. एक अर्धवट डबल खांब आणि एक पूर्ण डबल खांब, 2 झाले. तिसरा एक अर्धवट, एक पूर्ण आणि लास्ट चौथा एक अर्धवट आणि एक पूर्ण. पूर्ण झाल्यावर ग्रीन कलरचा दोरा आहे तो खेचून घ्यायचा आहे लूपमध्ये आणि व्हाईट दोरा ताणायचं, खेचून ते टाईट करून टाकायचं. आता हा ग्रीन कलरचा दोरा असाच सोडून इथे पहिल्या टाक्यामध्ये क्रोशा हुक टाकून हा ग्रीन कलरचा जो दोरा आहे तो लूप खेचून टाईट बंद करायचा, म्हणजे मोगऱ्याचा कळाचा शेप आपला हा प्रॉपरली आला पहा. आणि पुन्हा आता व्हाईट दोरा आहे तो मध्ये घेऊन असा त्याच्या भोवती 4 सिंगल खांब घालायचे. 1 2 3 4. हे पहा, अशा पद्धतीने आपण हे लाईन जेवढं तुम्हाला हवं तेवढ्या स्पेसमध्ये हे बनवून घ्यायचं. जसं की हे मी बनवलेलं आहे बघा, सेम आहे. हे आता इथे मी 10 कळ्यांचा हा माझा लाईन बनवून झालेली आहे आणि ही जी आहे ती मी 8 कळ्यांची लाईन बनवून घेतलेली आहे. हे पहा, आता आपल्याला हे स्टिच करायचं आहे. 2 फ्लॉवर्स तर आपण बनवून घेतलेली आहेत आधी. ती ही फ्लॉवर, हे पहा, ही 2 फुलं आहेत. ही 2 फुलं आणि ह्या 2 साईडच्या बनवलेल्या आहेत ते आपल्याला आता स्टिच करायचं आहे इथे. आणि याच्याच बरोबर आपल्याला इथे स्टिच करायचा आहे हा दोरा, हा क्लिप, जेणेकरून आपण जेव्हा लावणार तेव्हा हे क्लिप असं ब्रोच लावणार तेव्हा डायरेक्टली क्लिप असं अडकवू शकतो. आधी मी शिवून घेते हे पॅटर्न्स एकत्र असं स्टिच करून घेते यांना आधी. हे पहा, हे असं एकावर एक ठेवून इथे मी हे स्टिच करून घेणार. आता आपल्याला हा क्लिप इथे जॉईन करायचा आहे. हा क्लिप मी आतल्या साईडने जॉईन करणार आहे असा, म्हणजे ब्रोच लावताना आपण असं या साईडने आतमध्ये आणि या साईडने असं आतमध्ये असं लावू शकतो, किंवा मग तुम्ही असं पण लावू शकता, पण मी शक्यतो आतल्या साईडला जॉईन करणार आहे असा. तर हा जो दोरा आहे तोच दोरा घ्यायचा आहे आणि हा वरती खेचून घ्यायचा आहे आपल्याला आणि ही जी बाजू आहे या बाजूने आपल्याला स्टिच करायचं आहे. हे पहा, हे जसं बनवून घेतलं आहे तसं आपण या साईडचं पण सेम शिवून घ्यायचं आहे. त्यासाठी आधी जसं शिवलं तसंच, आधीचं जसं स्टिच केलं आहे तसंच केलं आहे आपण. 2 टोकं एकत्र केली आहे, छोटं 8 पाकळ्यांच्या लाईनचं आणि 10 पाकळ्यांच्या लाईनची दोन्ही टोकं इथे एंडिंगला एकत्र केली, स्टिच केलं आहे जसं इथे आधी केलेलं तसंच. त्यानंतर हे जे फ्लॉवर आहे त्या फ्लॉवरच्या सेंटरला असं इथे स्टिच केलं. हे पहा, जेणेकरून हा शेप असा येईल. आता ह्याला टर्न करणार उलट्या साईडने आणि आपल्याला इथे आता जसा हा असा क्रॉस क्लिप स्टिच केला आहे तसा हा क्लिपसुद्धा आपल्याला असा क्रॉस स्टिच करायचा आहे या पॅटर्नने. हे पहा, त्यासाठी मी हे टर्न करते इकडे. इथे घालायचं
पट्टा घ्यायचा आपल्याला. इथे घालून इकडे अगदी बरोबर ग्रीन वरतीच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. टाईटली. त्यानंतर इकडच्या साईडने घालून इथे सुद्धा ग्रीन वरती टाईट फिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, जेणेकरून हा सेम पॅटर्न मध्ये येईल. आता इथे अजून एकदा घेणार. आणि या साईडला सुद्धा अजून एकदा घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे रेडी झालेलं आहे आपलं हेअर ब्रोच. एक्स्ट्रावाले दोरे जे आहेत ते आपण कट करून टाकणार आहे. फायनली रेडी झालेला आहे आपला हेअर ब्रोच. हे पहा किती छान सुंदर असं दिसते. तुम्ही असं लॉंग असं लावू शकता किंवा थोडं जवळ पण अशा पॅटर्नमध्ये लावू शकता, पण मोस्टली असं हे लॉंग पॅटर्नमध्ये खूप छान दिसते. पहा, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळतील. धन्यवाद.